साहित्य जागर प्रस्तुत जागर संवाद. विशेष प्रसंगी विशेष मुलाखतींचा विशेष कार्यक्रम जागर संवाद. तरानाच्या बोलण्यातून जो गुरुबद्दलचा अभिमान व्यक्त झाला, ही गोष्टीचं मला खरंच म्हणजे स्वतः आतून वाटलं की किती म्हणजे निर्मळ श्रद्धा असते. मी इथे म्हणेन की जसं की एक सामान्य जनतेमध्ये आपण स्त्री पुरुषांचा देश म्हणू याला, किंवा पुरुष प्रधान देश म्हणू. एक आई जी असते ती सुरुवातीला मुलगी असते. एक 15 ते 20 वय तिचं झालं की 20-22 वर्षापर्यंत लग्न होतं. तिथपर्यंत वडिलांचा हक्क असतो. वडिलांच्या हक्कानंतर ती जेव्हा आपल्या सासरी येते त्यावेळेस तिच्यावरती नवऱ्याचा हक्क असतो. ती जेव्हा आई होते त्यावेळेस तिच्यावरती मुलांचा हक्क असतो. पण ती आई जेव्हा म्हातारी होते तेव्हा तिचा हक्क कोणाचवर नसतो. कोणीतरी दुसरी आलेली मुलगी जी आहे ती आपल्या एका शब्दाच्या वजनावरती त्या आईच्या मुलाला असं काही बदलते की तो आईचा मुलगा जो आहे तो त्या आईला वृद्धाश्रमात ठेवण्यासाठी तयार होतो. आज जर आपण भारतामध्ये 100% ही रेशो जर लावला तर 100%मधनं जवळपास 60% आई वडील जे आहेत ते वृद्धाश्रमात राहतात. हा रेशो मानून चालायला हरकत नाही. जर आपण रेशो काढला तर खरंच हा असाच निघणार आहे. पण आज 25 लाख किन्नर समाज जो आहे हा भारतात आहे, मुंबईत आहे. तर त्या पूर्ण रेशोमध्ये 25 लाखामधला एकही जडा तुम्हाला वृद्धाश्रमात कधीच मिळणार नाही. कारण की इथे जो आम्ही आमच्या पिढीला शिक्षण देत असतो, गुरु शिष्य परंपरा, आई आणि मूल ह्याचं काय नातं असू शकतं आणि त्याची किती लेवलवरती महत्वाकांक्षा असते त्या समोरच्या व्यक्तीची, ह्याचं जे प्रतिबिंब जे आहे ते आम्ही त्या चेल्यांच्या मनावरती बिंबवत असतो. पण मग ही गुरुचेला पद्धत जी आहे ती कुटुंबाच्या गरजेतून निर्माण झाली. कारण आपला मुलगा हा मुलीसारखा वागतो किंवा आपली मुलगी ही मुलासारखी वागते, किंवा आपलं मूल हे मुलगाही नाही मुलगीही नाही. आणि त्यामुळे आपल्याला समाजामध्ये मिळणारी हीन दर्जाची वागणूक ही जर आपल्याला नको असेल तर हे मूल आपल्यापासून दूर व्हायला पाहिजे, आपल्या घरात राहायला नको. म्हणजे हे तुझ्या बाबतीतही झालं तर रानाच्या बाबतीतही झालं. तर मग हे असं जेव्हा होतं यातून निर्माण झालेली परंपरा आहे का की जे लोकांना वेगळं काढलं जातं असे लोक त्यांच्यासारखेच दुसऱ्या लोकांकडे गेले आणि मग त्यांनी आपलं एक कुटुंब शेवटी कुटुंबाचा आधार तर जगण्यासाठी लागतो. तर मग त्याच्यासाठी हे निर्माण झालं का त्या दृष्टिकोनातून? ही जी गोष्ट आहे ही तथाकथित नाही. ही जसं तुम्ही म्हणता की कुटुंब नियोजन किंवा कुटुंबाच्या गरजेतनं गुरु शिष्य परंपरा ही उद्भवास आली का, तर मी कुठेतरी म्हणेन की हो, कुटुंब असल्याशिवाय परिवार नाही असं म्हटलं जातं ना. तर किंवा कुटुंब नाही तर गाव नाही तर शहर नाही तर जग नाही. तर सेम तसाच हा प्रकार आहे. पण अगदी सनातन कालापासून ही पद्धत चालू आहे. जसं की जेव्हा मुलाला एक्सेप्टच केलं जात नाही तर ते कोणाकडे तरी राहणार, आमच्यासारख्या व्यक्तींच्या. आणि आमच्यासारख्या व्यक्तींचा जो समूह होतो मग त्याला कोणतरी म्होरक्या हवा की त्यांनी ह्या सगळ्या बकऱ्या हाकलल्या पाहिजेत. म्हणजे बकऱ्यांना एका दिशेनेच नेलं पाहिजे. तर त्याच्यातनं ही गुरु शिष्य परंपरा चालू झाली. बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने आपल्याला शिक्षण दिलं तो म्हणजे गुरु. बरोबर. आईने घास खायला शिकवला म्हणून ती पहिली गुरु, शिक्षिकेने अक्षर शिकवलं म्हणून ती दुसरी गुरु, बायकोनी प्रेम शिकवलं म्हणून ती तिसरी गुरु, आणि मुलांनी मातृत्व शिकवलं म्हणून मूल हा चौथा गुरु. मग तसाच काहीसा हा प्रकार की जेव्हा ह्या कम्युनिटीमध्ये राहायचं आहे तर काहीतरी करून उदरनिर्वाह केलाच पाहिजे. मग बधाई मागणं, एखाद्या घरात मूल झालं तर त्या घरात जाऊन त्यांना आशीर्वाद देणं, शुभेच्छा देणं, आणि त्या मोबदल्यात जे काय धान्य मिळेल, जो काय कपडा लता चिंदी मिळेल ते आणून त्याच्यातनं आपलं
उदरनिर्वाह करणं, अंग झाकणं ही एक सनातन कालापासूनची पद्धत होती. मग मी जेव्हा तुमच्या घरात येणार तर मी फक्त तुमच्या मुलाला बघून हाय किती सुंदर मुलगा आहे म्हणून तुम्ही मला 5-50 रुपये नाही देणार. म्हणजे तुम्हाला काहीतरी एंटरटेन करणार. मग ते एंटरटेन करणं कसं करायचं किंवा तिथे काय बोलायचं किंवा तिथे कसं नाचायचंय, कुठल्या शब्दात गाणी बोलायची हे त्या कम्युनिटीमधले असलेला हेड जो आहे तो शिकवत असतो. म्हणजे तो गुरुच झाला. हो, बरोबर आहे. मग तिथून ही गुरु शिष्य परंपरा उद्भवास आली. जर आपली हिस्ट्री जर बघितली तर अगदी देवकाळापासून, जर तुम्ही देवाला मानता तर ही जी हिस्ट्री आहे ही देवकाळापासून आहे. पण मग आता हे जे म्हणजे तू एवढं म्हणजे सगळं सांगितलं, उदरनिर्वाहासाठी बेगिंग करणं किंवा सेक्स वर्क करावं लागतं किंवा ही मजबुरी आहे. मजबुरी. पण ह्या म्हणजे मजबुरीला किंवा ह्या म्हणजे हे जे समाज लादतो हे सगळं काम करणं, याला विरोध म्हणून किंवा नोकऱ्या जशा आरक्षित केलं जातं, आरक्षण मिळतं, म्हणजे जसं अंध अपंगांसाठी आहे, दलितांसाठी आहे किंवा धर्मातल्या इतर लोकांसाठी, म्हणजे काही धार्मिक अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासाठी आहे. तर मग अशा प्रकारे नोकरीसाठीचं आरक्षण मिळावं यासाठी काही समाजातली जाणती मंडळी कार्यरत आहेत का त्या दृष्टीने, किंवा नोकरी करायला जेव्हा तू सुरुवात केली तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, कारण आता मागे तू संघर्ष करून झालाय, तुझ्या आधीच्या लोकांनी पण केलाय, पण आता येणारी पिढी आहे तरानासारखी की जे शिकतायत आणि शिकण्याची इच्छा आहे, आणि मग आता पुढे त्यांना ऑफकोर्स नोकरी करण्याची इच्छा असेल तराना तुला, तर मग ही जी नोकरी मिळावी पण तिथे टॉर्चर होऊ नये यासाठीचे काही प्रयत्न आहेत का चालू सरकारी, म्हणजे सरकारच्या लेवलला? हो, मी ह्याच्यावर नक्कीच बोलेन. ह्या ज्या गोष्टी लादल्या जातात की उदरनिर्वाह करण्यासाठी भीक मागणं गरजेचं होऊन जातं किंवा बधाई घेणं गरजेचं होऊन जातं किंवा प्रोस्टिट्यूशन करणं किंवा एस्कॉर्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करणं हे गरजेचं होऊन जातं, कारण की ते ऑप्शन्सच नाही आहेत नोकरीचे आणि त्याच्यामुळे होते. काही काळांतरानंतर आता जसं सेक्शन 377 लिगलाइज झालेलं आहे किंवा नालसा जजमेंट पास झाल्याच्या नंतर कायदेशीररित्या आणि पेपर वर्क नुसार काही अधिकार जे अल्पसंख्याकांना असतात किंवा जाती अपवादामुळे असतात, जसं त्यांना आरक्षण असतं तसंच काहीसं आरक्षण आमच्या लोकांना मिळायला सुरुवात झालेली आहे. परंतु पेपरवर्क वर ज्या गोष्टी आहेत त्या फक्त पेपरवर्क वरच आहेत, त्या पेपरातच आहेत, कायद्यावरच आहेत, फक्त त्या अंमलात अजून तेवढ्याशा प्रमाणावरती आलेल्या नाही आहेत. कोणीतरी एकच पोलीस इन्स्पेक्टर ट्रान्सजेंडर झाली, कोणीतरी एकच हवालदार पोलीस इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल झाली, कोणीतरी एकच रिक्षा ड्रायव्हर झाली किंवा कोणीतरी एकच कॅब ड्रायव्हर झाली किंवा कोणीतरी एकच शिक्षिका झाली किंवा मी म्हणेन माझ्यासारखी ट्रान्सजेंडर कोणीतरी एकच जी नर्सिंग फील्डमध्ये काम करू शकली. पण त्या अनेक कधी होतील, त्या जेव्हा अनेक होतील त्यावेळेस भीक मागण्याची गरज भासणार नाही किंवा प्रोस्टिट्यूशन करण्याची गरज भासणार नाही किंवा बधाई मागण्याची गरज भासणार नाही. बधाई ह्याच्यावर मी अपवाद ठेवेन. बधाई एक परंपरा आहे, एक कल्चर आहे, ते चालूच राहावं हे म्हणेन. पण भीक मागणं किंवा रस्त्यावर उभं राहून प्रोस्टिट्यूशन करणं हे बंद होणं गरजेचं आहे. हे कधी होईल जेव्हा आम जनता जी आहे, सामान्य जनता जी आहे ती आम्हाला तुमच्या ठिकाणी सामान्य समजून एक्सेप्ट करेल, त्यावेळेस हे शक्य होईल. पण म्हणजे आपण जसं की म्हणतोय की लैंगिक एका प्रकारे म्हणू शकतो की छळ जो केला जातो किंवा सेक्स वर्कर म्हणून वागवलं जातं किंवा तशा प्रकारचं काम करायला मजबूर केलं जातं, म्हणजे ते लादलं जातं. पण समजा याच्या पलीकडेही एक व्यक्ती म्हणून, एक सामान्य व्यक्ती म्हणून लैंगिक गरज प्रत्येकाला असते. मग जर ती एखाद्या ट्रान्सजेंडर मध्ये असेल तर ती कशा प्रकारे भागवली जाते, म्हणजे काय अशा गोष्टी असतात की ज्याच्यातून तुम्हाला सेक्शुअल अटॅचमेंट होऊ शकते किंवा करावीशी वाटते आणि सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं. खूप छान प्रश्न आहे हा खरं तर. आणि जर आपण कामशास्त्र बघितलं तर
हे कामशास्त्र अगदी देवकाळापासून आहे आणि ज्याच्यावर खूप मोठे मोठे ग्रंथ आहेत आणि या ग्रंथामधून समभोग कसा करावा किंवा त्याचा नक्की पोझिशन कशा असाव्यात ह्याच्यापासून उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे की एका किन्नर व्यक्तीसोबत किंवा एखाद्या समलैंगिक व्यक्तीसोबत संभोग कसा केला जाऊ शकतो. तर गुदा सेक्स हा त्याच्यातला एक प्रकार आहे. बाकीच्या तर सगळ्याच गोष्टी कॉमन आहेत. आपण आपल्या जोडीदाराला मिठीत घेणं किंवा त्याला प्रेमाने स्पर्श करणं किंवा त्याला चुंबन करणं, किसिंग करणं, ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नॉर्मल आहेत. कारण की जसं एखाद्या स्त्रीला किंवा एका पुरुषाला 32 दात आहेत, स्त्रीला लांबसडक केस आहेत, चामडीचं शरीर आहे, त्या चामडीच्या आतमध्ये हाडं आहेत आणि मांस आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी सेमच तर आहेत. त्याच हाडापासून आम्ही बनलेला आहोत. स्त्रीचा जसा योनी मार्ग स्पेसिफाईड तो डेव्हलप नाहीये, तो एवढा एक डेव्हलप नाही. तर मग त्याची आपण ज्याला म्हणू शकतो बॅक सेक्स, जसं बॅक सेक्स म्हणतो आपण, इन जनरल नॉर्मल टर्म मध्ये ज्याला आपण बॅक सेक्स म्हणतो, तर मग तशा प्रकारे ती भागवली जाते. पण मग ह्याच्यामध्ये आपला साथीदार कोण असावा याची फक्त निवड करण्याची मुभा आपल्याकडे असावी आणि कोणाला आपण नाही म्हणतोय म्हणायचं आहे हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. मला खरंच म्हणजे ही गोष्ट इतक्या स्पष्टपणे तुम्ही बोलताय किंवा तरांना पण तिचे अनुभव अगदी लहानपणापासूनचे सांगते, तर या गोष्टीमुळे खूप सारे माझ्या मनातले सुद्धा गैरसमज दूर होत आहेत. ही गोष्ट विचारण्याचं कारण किंवा मूळ प्रेरणा अशी की या सगळ्या गोष्टी इतर लोकांना पाहून समजतात. म्हणजे युट्यूब वरती सर्च करू शकतात, गुगल वरती सर्च करू शकतात, पण जोपर्यंत आम्हाला कोणी सांगत नाही तोपर्यंत कळत नाही. आणि दुसरं असं आहे की समजा माझ्या भावाला कळतंय किंवा माझ्या बहिणीला कळतंय बघून म्हणून ती इतक्या ओपनली मला सांगेलच असं नाही. खूप कमी जणांना असे मैत्रिणी किंवा मित्र लाभतात की जे अशाही प्रकारचं सर्व ज्ञान किंवा वर्णन करून सांगू शकतात. पण ही जी गरज आहे ती मात्र भागवली जात नाही. त्यामुळे माझा असा विचार होता की हे सगळं सरळ 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 विचारलं तर मग तुम्ही जे सांगाल ते खरं आहे ना. बरोबर. आता मी म्हणेन की मी घर सोडलं, जगाचा अनुभव घेतला आणि कळलं की जग कुठल्या दृष्टीने बघतं. बरोबर. रेप अटेम्प्ट झाले, चोऱ्या झाल्या माझ्या घरामध्ये, लोकांनी गुंड पाठवले, 2-2, 3-3 दिवस उपाशी राहिले, शिक्षण घेताना फक्त सेक्स वर्कर बनायचं नाही म्हणून, आणि एक वेळ अशी गोष्ट नाही म्हणायची म्हणून, ही एवढीच एक गोष्ट नाही करायची म्हणून या सगळ्याच गोष्टी झाल्या. आणि नंतर एक अशी वेळ आली की शेवटी मला ते करावंच लागलं. कारण की मी शिक्षण घेतलं, हे शिक्षण इतक्या खडतड परिस्थितीत घेतलं की म्हणजे काम पण करायचंय, स्टेजवर नाचायचं पण आहे, अभ्यास पण करायचा आहे आणि गोष्टींपासून लांब राहायचं आहे. हे सगळं मॅनेज करताना सगळं मॅनेज केलं सुद्धा मी आणि ते अचिव्हमेंट केलं की मी BA पर्यंत पोहोचू शकले. BAचं लास्ट इयर मी करू शकले नाही. ह्या 5-6 वर्षामध्ये फॅमिलीला त्यांची चुकी थोडी कळत गेली होती आणि त्यांनी मला एक्सेप्ट करायला सुरुवात केली होती, पण फक्त घराबाहेर, घराच्या आत नाही. आणि मी बाहेरच राहत होते. एक्सेप्टन्स होतं, पण तू बाबा तू लांब राहा, तू लांब राहा, तू आमचा मुलगा किंवा मुलगी जे पण आहेस ते आहेस, पण घराच्या बाहेर आत नाही. दुर्दैव, यापेक्षा मोठं दुर्दैव नसतं. आणि त्यावेळेस वडील आजारी पडले होते आणि माझ्यातला जो एक मातृभावना होती की मी त्यांचा मुलगा आहे किंवा मी त्यांची मुलगी आहे, जी कोणी आहे, माझं कर्तव्य आहे की त्यांचं आजारपण करणं. आणि त्यावेळेस माझं लास्ट इयर BAचं कम्प्लीट झालं नाही, कारण की मग मी त्यांच्या आजाराकडे लक्ष देत गेले, त्यांच्या ट्रीटमेंटकडे लक्ष देत गेले आणि त्यावेळेत मग मला काम करून हे सगळं करणं होतं. त्याच्यामुळे माझं 1 वर्ष जे लास्ट इयर आहे ते कम्प्लीट झालं नाही. म्हणजे मी 14वी पर्यंत शिकले. 14वी शिकत असताना मी बायोटेक इन्स्टिट्यूटमधून वसईमधनं नर्सिंग कम्प्लीट केलं
नर्सिंग कंप्लीट केल्याच्या नंतर मी स्पेशली डायबेटिक असिस्टंट गायनेकॉलॉजी आणि प्लास्टिक सर्जरीसाठी ट्रेनिंग घेतलं. हे ट्रेनिंग करून मी तुंगा इंटरनॅशनल या हॉस्पिटलमध्ये जॉबला अप्लाय केलं. अप्लाय केल्याच्या नंतर असा अनुभव झाला की मी ज्या दिवशी इंटरव्ह्यूला मला बोलवलं गेलं, कॉल आला की तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. मी गेल्याच्या नंतर जेव्हा माझं कॅरेक्टर त्यांनी बघितलं तर हे कोई ढिला कॅरेक्टर आहे. बरोबर आहे. म्हणजे जवळपास 8-9 मुली होत्या माझ्यासोबत. 2-3 साऊथ इंडियन मुलं होती ज्यांचं नर्सिंग कंप्लीट झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी होती. अशी साधारणतः 10-12 जण त्यावेळेस तिथे होती. आता या 10-12 जणांचे सगळ्यांचे जे इंटरव्ह्यू झाले शिवाय माझ्या. आता मी सकाळी 10 वाजेपासून गेलेली आहे, ती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथे बसलेली आहे. फक्त पाणी पिते बसते, पाणी पिते बसते. सकाळच्या 10 वाजेपासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत 3 वेळा माझा इंटरव्ह्यू घेतला. जवळपास 9-10 जण HOD डिपार्टमेंटची लोक, हॉस्पिटल इंटरनॅशनल लेवलवर काम करायचं किंवा खूप मोठ्या लेवलवरती टोटल प्लास्टिक सर्जरी, तसंच हार्ट सर्जरीपासून तर सगळ्याच गोष्टींच्या सर्जरी तिथे व्हायच्या. बऱ्यापैकी नामांकित हॉस्पिटल, जिथे TV सिरियलच्या ऍक्ट्रेस पासून तर सगळीच लोक येऊन सर्जरी करायची. तर त्याच्यामुळे स्टाफ मोठा होता, हॉस्पिटल मोठं होतं, हॉस्पिटलचं नाव मोठं होतं. जवळपास 10-12 लोकांनी माझा इंटरव्ह्यू घेतला 3 वेळा. 3 वेळा इंटरव्ह्यू घेतल्याच्या नंतर 3ही इंटरव्ह्यूमध्ये मी अगदी त्यांना परफेक्ट सापडले आणि त्यांनी मला लगेच म्हटलं की तुम्ही उद्यापासून जॉईन करा. मी सेकंड डे जॉईन केलं. मला खूप आनंद झाला होता की मी अशी ढिली कॅरेक्टर जरी असले तरी मला जॉब मिळाला. कारण मी तिथे जेव्हा गेले होते तेव्हा माझ्या शोल्डरपर्यंत जवळपास केस होती, अगदी पातळ आयब्रो, सुंदर शेपमध्ये, अगदी लाईट कलरची लिपस्टिक, लेडीज टॉप, लेडीज जीन्स, असं माझं एक ढिलं कॅरेक्टर तिथे पोचलं होतं. आणि तेवढं कॅरेक्टर बघून सुद्धा त्यांनी मला जॉबला ठेवलं होतं. मी आधी खूप घाबरून गेले होते की मला हे असं बघून एक्सेप्ट करतील किंवा नाही. आणि मी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये 3ही इंटरव्ह्यू वेळेस एकच उत्तर देत गेले की येस, आय एम अ ट्रान्सजेंडर, आय एम अ पार्ट ऑफ किन्नर, बट मला जॉब करायचं आहे, मला त्यांच्यासारखं काही वेगळं करायचं नाही आहे. हे 3ही इंटरव्ह्यूमध्ये माझे शेवटचे शब्द होते आणि मला असं वाटलं की ह्या शब्दांकडे त्यांनी खूप सिरियस बघितलेलं आहे आणि मला जॉब दिलेला आहे. मी दुसऱ्या दिवशी जॉईन केलं. 3 दिवस झाले. 3 दिवसांनी मला जॉईनिंग लेटर आलं. माझ्यासोबत ज्या 10-12 मुलं होती त्याच्यातली मुली होती त्याच्यातली 3-4 जण अपॉइंटमेंट केली होती, ती सुद्धा माझ्यासोबत जॉबला यायला सुरू झाली. त्यांचे सुद्धा अपॉइंटमेंट लेटर आले. आता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोक जी होती ही जनरल सर्जरीचं ट्रेनिंग घेतलेली, 1.5 वर्षाचं जे नर्सिंग असतं ते केलेलं होतं. मी 3.5 वर्षाचं नर्सिंग करून स्पेशली प्लास्टिक सर्जरी असिस्टंटचा कोर्स करून डायबेटिक असिस्टंटचा ब्रिच कॅन्डीसारख्या हॉस्पिटलमधनं मी डायबेटिक असिस्टंटचा कोर्स केलेला आहे. आणि त्या मुलींना पगार 12,000 रुपये. आजपासून मी जवळपास 10-11 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. आणि मला जी सॅलरी आहे, माझी डिग्री जास्त आहे, माझा थोडाफार एक्सपिरियन्स, बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये छोटा मोठा काम केलेला एक्सपिरियन्स लेटर्स आहेत, जे चांगलं एक्सपिरियन्स म्हणून लेटर मी त्यांना दिलेले आहेत. मला सॅलरी 8,000 रुपये आहे. मला ते काही कळलंच नाही की हा नक्की काय प्रकार आहे आणि हे का होतं. हा, मी HOD डिपार्टमेंटमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना प्रश्न केला की सर, मेरे साथ में बाकी के लोग भी ज्वाइंट हुए हैं और मेरे से नर्सिंग लेवल भी कम है, एक्सपीरियंस नहीं है, तो उनको 12,000 सैलरी है और मुझे 8,000, हालांकि मैं सीनियर हूँ. त्यावेळेस त्यांनी मला असं उत्तर दिलं की ऐसे भी तुम्हारे लोगों को जॉब नहीं मिलता, हमने आपको जॉब दिया है, आपको प्रूफ करना है कि आप क्या कर सकते हो. मला त्यावेळेस ना थोडंसं असं वाटलं की मी विचार केला, आता जग बदलायचं असेल तर सुरुवात माझ्या स्वतःपासून केली पाहिजे. आणि मी तर खरंच स्वतःपासून सुरुवात करते, पण जग माझ्याकडे लक्षच देत नाहीये. म्हणजे जे दुर्लक्ष करायचंय ते करतच आहे. पण तरी सुद्धा मी विचार केला की नाही बापरे, कोणते भीक मागणार, 1-1 रुपया मागणार, मी नाही करणार. मी 8,000 मी काम करणार. मी 8,000 सॅलरी करून मी पार्लर जॉईन केलं, पार्लर शिकले. लॉरियल्स मधून मी पार्लर शिकले. संस्कार भारती हे मला शिकायची गरजच पडली नाही.
मी लोकांचं बघून कोण काय करते किंवा कुठेतरी क्लास चालतायत तर ते जाऊन फक्त असं 10 मिनिटं वाकून बघायचं तिकडे काय शिकवतायत, त्याच्यातलं जे काय बघितलेलं आहे ते घरी येऊन करून बघायचं. असं करून मी संस्कार भरतीच्या रांगोळ्या शिकल्या आणि हे काम मी करत गेले, स्टेज शो करत गेले. स्टेज शो करता करता मला ॲज अ ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम मिळत गेलं आणि ह्याच्यातनं जे काही इन्कम व्हायचं त्याच्यातनं मी माझा खरा उदरनिर्वाह करायचे. आणि हा जॉब फक्त नाममात्र होता. 3 महिने झाले, 4 महिने झाले. 4थ्या महिन्यामध्ये मला माहिती माझ्या कामावरती माझा खूप विश्वास होता की नाही, मी माझ्या कामातनं काहीतरी हासिल करणार. 3 महिने निघून गेले, 4था महिना लागला. 4थ्या महिन्यामध्ये मला परमनंट लेटर आलं, जिथे ते हॉस्पिटल जवळपास 15-16 वर्ष जुनं हॉस्पिटल होतं. त्याचं रिन्युएशन करून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट करून ते हॉस्पिटल नंतर 200 बेडचं केलं गेलं. तर तिथे 10-10, 12-12 वर्ष, 15-15 वर्ष जुना स्टाफ होता. त्यांच्या मनात असा विचार आला की आम्ही 5-5 वर्ष जॉब केल्याच्या नंतर आम्हाला परमनंट लेटर आलेलं आहे. एक हा हालेडेवले कॅरेक्टर जे येतंय ते 3 महिन्यामध्ये परमनंट लेटर घेतंय. आणि तिथेच खरी माझी सत्वपरीक्षा चालू झाली. जी माझी 8,000 सॅलरी होती ती 16,000 झाली. बिकॉज ऑफ माझं काम तसं होतं. गायनेकॉलॉजीचे डॉक्टर येणार, ते माझा माझ्या नावावरती जे काही तिथे त्यांना फॉलोअप द्यायचे आहेत ते रिमार्क देणार की ती खूप छान बेस्ट काम करते, तिचं असिस्ट करणं खूप छान आहे किंवा सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्ट आहे, इन्स्ट्रुमेंट्स तिचं खूप छान आहे. असं सगळ्या डॉक्टरांचे जेव्हा फॉलोअप हॉस्पिटलला मिळत गेले, हॉस्पिटलने अगदी न विचार करता माझी ती सॅलरी जी 8,000 होती ती 16,000 केली. मला परमनंट लेटर दिलं. माझ्यासोबत ज्या मुलींना 12,000 सॅलरी होती त्यांना परमनंट लेटर आलं नव्हतं किंवा इन्क्रीमेंट सुद्धा आली नव्हती. त्यांची जी 12,000 रुपये सॅलरी होती ती 12,000 रुपयेच होती आणि माझी 16,000 रुपये झाली होती. आता इथे मला असं वाटलं की मला कोणीतरी मोठा श्राप दिला, कारण की त्याच्या 2ऱ्या-3ऱ्या दिवसापासून माझ्यासोबत टॉर्चराईज चालू झालं. अच्छा, म्हणजे टॉर्चर करणं म्हणजे काय? हा, रॅगिंग चालू झाली. आता तुम्ही म्हणाल की टॉर्चराईज कॉलेजमध्ये होऊ शकतं, रॅगिंग मेडिकल कॉलेजमध्ये होऊ शकते किंवा कॉलेजमध्ये होऊ शकते, स्कूल लाईफमध्ये होऊ शकते, जॉबमध्ये सुद्धा होऊ शकते का, हे खूप कमी वेळा ऐकायला मिळतं. पण ते माझ्यासोबत घडत होतं. ते असं की मी एखाद्या खरं तर डॉक्टर पायल तलवार वगैरे ही जी केस झाली, बरोबर, त्यानंतर पासून हा समज हे कुठेही होऊ शकतं, कसंही होऊ शकतं आणि कोणाही सोबत होऊ शकतं. आता नुकतीच घडलेली प्रियांका रेड्डीची हत्या, बलात्कार आणि जिवंत कथा आहे आपल्या समोर ही. अक्षरशः म्हणजे काहीही कुठेही कधीही कोणासोबतही होऊ शकतं. बिकॉज ऑफ माणसाची मानसिकता एकदम घाणेरडी मानसिकता, घृणास्पद मानसिकता, आणि त्यामुळेच हे सगळं माझ्या हॉस्पिटलमध्ये मला कधी सेक्शुअल अब्यूज नाही झालं. बऱ्याच लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होता, पण मी त्यांना जुमानत नव्हते, कारण की मी त्यांच्यापेक्षा सिनियर होते आणि कुठेतरी लोकांच्या मनामध्ये एक भीती व्हायची, अरे बापरे तिने जर कंप्लेंट केली तर आपला जॉब जाऊ शकतो, ही कुठेतरी त्यांच्या मनामध्ये भावना होती. म्हणून ते टळत होतं माझ्यासोबत. पण जे माझ्यापेक्षा सिनियर आहेत ते माझ्यासोबत हा टॉर्चराईज जो आहे किंवा जी रॅगिंग आहे ते करत होते. रॅगिंग म्हणजे नक्की काय, तर एखाद्या ऑपरेशनची मी तयारी करते आणि ते इन्स्ट्रुमेंटेशन सगळं लावून ठेवते आणि मी 15 मिनिटाचा गॅप घेते. या 15 मिनिटामध्ये मी फ्रेश होते किंवा काही खाते किंवा चहा घेते. तर कोणीतरी माझा सिनियर स्टाफ त्या ऑपरेशन थिएटरला जाणार, त्या ट्रॉलीमधनं इन्स्ट्रुमेंट लपवणार. ऑन ऑपरेशन जेव्हा मी पेशंट आत घेते, ऑपरेशन चालू होतं, डॉक्टर येत आहेत, ऑपरेशन चालू होतं आणि अगदी सर्जरी मधल्या वेळेत पोचते आणि त्या इन्स्ट्रुमेंटची गरज पडते, ज्या इन्स्ट्रुमेंटची त्या ऑपरेशनसाठी अगदी महत्वाची किंवा भूमिका आहे. ते इन्स्ट्रुमेंट जेव्हा डॉक्टर माझ्याकडे मागतात, मी न बघता पाठीमागे हात ट्रॉलीमध्ये टाकते आणि ते इन्स्ट्रुमेंट शोधते आणि ते मला मिळत नाहीये. ते मिळत नाही तेव्हा मला कुठेतरी एक शॉक लागतो, अरे मी आत्ताच ठेवलं होतं, इथे कसं नाहीये. डॉक्टर मला विचारणार, क्या हुआ, दे दो जल्दी, लेट हो रहा है, स्टिचेस लेने, पैक करना है पेशेंट को, अभी सर्जरी क्लोज करनी है. सर मैं रखा था, नहीं मिल रहा है. तो डॉक्टर ती चुकी एखाद्या अनावधाने झाली असेल म्हणून फर्स्ट टाइम इग्नोर करू शकतो, सेकंड टाइम इग्नोर करू शकतो, थर्ड टाइम इग्नोर करू शकतो, फोर्थ टाइम नाही करू शकत. आणि माझ्यासोबत तेच व्हायला लागलं की माझ्या हातून ह्या गोष्टी वारंवार होत होत्या, पण त्या माझ्या हातून होत नव्हत्या, त्याच्या मागचे हात वेगळेच होते. बरोबर. आणि मी हा सांगण्याचा जेव्हा प्रयत्न करायचे तेव्हा ते कोणी मान्य करायला तयार नव्हतं. बिकॉज ऑफ मेडिकल फील्ड एक अशी लाईन आहे की ज्यावेळेस आपण हे शिक्षण घेतो त्यावेळेस आपण वचन देत असतो की मी माझ्या ह्या पेशाशी नेहमीच इमानदार राहणार आहे.
आणि ती जेव्हा आम्ही शपथ घेत असतो त्या शपथीला कोणी उल्लंघन करू शकेल असं आम्ही एक्सेप्टच करत नाही, पण ते होत असतं तिथे. आणि तेच माझ्यासोबत होत होतं. 4.5 वर्षापर्यंत माझ्यासोबत हेच होत राहिलं. शेवटी मी कंटाळले. एक दिवस असा झाला की त्या दिवशीचा जो अनुभव होता तो खूपच जास्त झाला. एका डॉक्टरच्या इन्स्ट्रुमेंटचं कॅप जे आहे, डोळ्याची सर्जरी असते, ऑफ्थल ज्याला म्हटलं जातं, आणि फेको कॅटरॅक्ट जो रिम्यूव्ह केला जातो डोळ्यातला, तर त्या कॅटरॅक्टसाठी एक पेन सारखं मशीन येतं, फेकोचा पेन असतो. ह्या पेननी तो कॅटरॅक्ट रिमूव्ह केला जातो. आणि त्या पेनला एक कॅप असते, सिलिकॉन कॅप. ती कॅपच जवळपास ₹1,00,000 असेल. इन्स्ट्रुमेंट जवळपास 20-25 लाख रुपयाचं असणार. ती सिलिकॉन कॅप जर हरवली आणि तो पेन कुठेतरी जरी टच झाला तर तो पेन एकतर डॅमेज होऊ शकतो, किंवा तो कुठेतरी टच झालाय आणि डोळ्यासारख्या नाजूक अवयवाला तो पेन जेव्हा आपण टच करणार किंवा ते इन्स्ट्रुमेंट टच करणार तर त्या सर्जरीचा दुष्परिणाम त्या डोळ्यावरती होऊ शकतो. इतकं मोठं रिस्क असतं. आणि त्या इन्स्ट्रुमेंटचं ते कॅप जेव्हा मिळत नाही, डॉक्टर साहजिकच हॉस्पिटल डोक्यावर घेणार, मी कितीही चांगली असिस्टंट असले तरी. आणि माझ्यावरती तो खूप मोठा आळ आला की ही खूप केअरलेस असिस्टंट आहे. ज्या ठिकाणी मी खूप केअरफुल असिस्टंट आहे म्हणून मला अवॉर्ड मिळाले आणि माझं इन्क्रीमेंट झालं, मी लवकर परमनंट झाले, त्याच ठिकाणी मी एक केअरलेस असिस्टंट आहे हा स्टॅम्प मला लागत होता. आणि त्यावेळेस मी ती गोष्ट प्रूव्ह केली की आय एम नॉट दॅट टाईप. मी त्या गोष्टीचा सगळा छडा लावून दिला. ते कोणी लपवलं होतं, कसं लपवलं होतं हे मी अगदी 3-4 तास थांबून त्याच्यावरती सर्च करून ती गोष्ट मी लक्षात आणून दिली. आणि तरी सुद्धा HOD डिपार्टमेंट मला हेच उत्तर देतं की वो 10-10 साल पुराना स्टाफ है, आपको मॅनेज करना होगा. मी हा विचार केला, मी मॅनेज माझ्या लेवलपर्यंत करू शकते, पेशंटच्या आयुष्यापर्यंत मॅनेज करण्याची माझा काही एक अधिकार नाही. किंवा म्हणजे तुझ्याबद्दल वाटणाऱ्या असूयेतून एखाद्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होत होऊ असेल शकतं, किंवा आयुष्यातूनच माणूस उठू शकतो. मला काही अधिकार नाहीये एखाद्या आईच्या मुलाला हिरावून घेणं, कारण की त्या इन्स्ट्रुमेंटची कदाचित अशी गरज असू शकते की ते 10 मिनिटांमध्ये ते इन्स्ट्रुमेंट भेटलं पाहिजे, ती वस्तू त्या पार्टपासून रिमूव्ह झाली पाहिजे आणि अमक्या वेळेत अमक्या सेकंदामध्ये तिथे स्टिच पडला पाहिजे, तो पेशंट त्या अनेस्थेशियामधनं बाहेर आला पाहिजे आणि त्याला आयसीयू मध्ये नेऊन ऑक्सिजन लावलं पाहिजे. ही जी 15 मिनिटाची किंवा 20 मिनिटाची किंवा अर्धा तासाची प्रोसिजर आहे ती माझ्या अशा असण्यामुळे, ते इन्स्ट्रुमेंट लपवल्यामुळे जर 1 तास लेट होत असेल, साहजिक आहे त्या पेशंटच्या आयुष्याला धोका उद्भवणार. तो कोणाचा तरी मुलगा असणार, ती कोणाची तरी मुलगी असणार, ती कोणाचा तरी बायको असेल, ती कोणाची तरी आई असेल, काहीतरी नातं असेल. आणि मला काही अधिकार नाहीये की माझ्यामुळे कोणाची आई, कोणाची बायको, कोणाचा मुलगा, कोणाचा नवरा हिरावून जाऊ शकतो. मी हा विचार केला आणि मी त्या क्षणी रिझाईन दिलं. मी त्या क्षणी रिझाईन लेटर लिहिलं, रिझाईन केलं. मी रिझाईन केल्याच्या नंतर पुन्हा तोच प्रश्न, आता जगायचं कसं. काही दिवस गेले आणि माझी आई आजारी पडायला लागली. माझ्या आईला कॅन्सर डिटेक्ट झाला. आत्ता पैशाची खूप जास्त गरज आहे. काय करावं, काहीच मार्ग नाही. मी काही दिवस, मला रडायला येतं हे सांगताना, की मला प्रॉस्टिट्यूशन करण्यासाठी रस्त्यावर उभं राहावं लागलं. त्यावेळेस माझे गुरु, ज्यांना मी हे उत्तर दिलं होतं की मला काहीतरी वेगळं करायचंय, त्यावेळेस त्यांनी मला एक टॉन्ट मारला, बेटा कितना भी उडोगे आसमान से नीचे गिरना है. आणि मला खरंच वाटलं की हा, खरंच मी अगदी उंच झेप घेतली होती आकाशात. भले मी त्या ट्रान्सजेंडर समाजा एवढं कमावत नव्हते, त्यांच्यापेक्षा कमीच कमावायचे. ते भले बेगिंग करत असते तरी लाखो रुपये कमावत असतात आणि त्या लाखो रुपयातनं हजारो लोकांचं पालनपोषण करत असतात. मी तेवढं कमावत नव्हते, पण मी आकाशात झेप मात्र मोठी घेत होते. आणि ती झेप घेत असताना असं मला वाटलं की मला कोणीतरी अगदी पंख कापून खाली पडल्यासारखं झालं. आणि मी खाली पडले आणि शेवटी मला त्यांचा तो निर्णय मान्य करावा लागला. मी काही दिवस का होईना, पण मी त्या रोडवरती प्रॉस्टिट्यूशनसाठी उभी राहिलेली आहे आणि मी ते जीवन जवळून बघितलेलं आहे की कोणालाच हौस नसते, पण पोटाची खळगी भरायची आहे. ती दगडाने भरू शकत नाही, ती मातीने भरू शकत नाही, ती हवेने भरू शकत नाही, किंवा ती पाण्याने सुद्धा भरू शकत नाही. ती अन्नानेच भरते आणि ते अन्न आणण्यासाठी पैशाची गरज असते आणि त्यासाठी चामडी विकावी लागते. हा अनुभव माझा झाला, पण मला ते शक्य नव्हतं. मग मी थोडीशी चौकशी केली की माझ्याकडे कला आहे, मी नाचू शकते.
मग नाचायचं तरी कुठे? रोज तर स्टेज शोज नाही आहेत किंवा रोज शूटिंग नाहीये किंवा त्या शूटिंगचं पेमेंट इतकं नाहीये की त्याच्यातनं माझं घर चालू शकतं किंवा माझ्या आईची ट्रीटमेंट होऊ शकते. मी लेडीज बारला कामाला लागले, मी लेडीज बारला नाचायला लागले. पहिल्यांदाच अशी कोणीतरी ट्रान्सजेंडरवरती तिने मराठी कॉन्सेप्ट आणलं लेडीज बारमध्ये. आजपर्यंत आपण ऐकून आहोत, प्रत्यक्ष स्त्रिया लेडीज बारमध्ये जाऊन बघतच असतील, माहिती नाही कुठपर्यंत त्यांना शक्य आहे. पण जे पण आपण टी व्हीवर बघतो की लेडीज बारमध्ये काय होत असतं, छोटे कपडे, हिंदी गाणी, तसेच त्यांचे कॉस्ट्युम्स, ह्याच्यावरती लोक पैसे देत असतात त्यांना आणि त्याच्यावर त्यांचं चालत असतं. हजारो लाखो रुपये कमावतात त्या बायका तिथे, किंवा ट्रान्सजेंडर काम करतात, अगदी मुलींसारखे सुंदर दिसत असतात आणि ते स्वतःला तिथे एक्सपोज करत असतात आणि म्हणून पैसे कमावत असतात. तर तिथे त्या मुजरा करायचं, नाचायचं, हे सगळं कॉन्सेप्ट चालू असताना मी एका लेडीज बारमध्ये लागले आणि मी मराठी कॉन्सेप्ट आणला. आणि तेव्हा नवीनच गाणं होतं, बघतोय रिक्षावाला. तर हे गाण्यावरती मी मराठी कॉन्सेप्ट आणला आणि तो कॉन्सेप्ट असा होता ड्रेसिंगचा की माधुरी दीक्षितने एक सॉन्ग केलं होतं कोळी गाण्यावरती, हमको आजकल है इंतजार. तर ह्या गाण्याचा प्रॉपर कोळी कॉस्ट्युम जो आहे, हो, हा कोळी कॉस्ट्युम, कोळी लुगडं जे आहे हे मी त्या लेडीज बार मध्ये आणलं. मी तिथल्या पब्लिकचा आढावा घेतला की जास्तीत जास्त पब्लिक मराठी आहे आणि सध्या मार्केटमध्ये रेतीवाला किंवा रिक्षावाला ही गाणी चालतायत. आणि मी ती गाणी घेऊन मराठी कॉन्सेप्टवर घेऊन जेव्हा आले तर मी तिथे दिवसाला 20,000, 25,000, 30,000, 50,000 असं इन्कम केलेलं आहे. आणि त्यावेळेस मी खरंच विचार केला, अरे मी मूर्ख होती, मी खूप मोठी मूर्ख होती की जी जग बदलायला निघाली होती आणि 8,000मध्ये 30 दिवस काम करायचे, दिवसाचे जवळपास 8 ते 9 तास. आणि इथे मी 4 तास नाचते, 5 तास नाचते, फक्त काय तर झोपेची झोपमोड करते आणि नाचते तिथे. नाचल्याच्या नंतर मी इन्कम करते 20,000, 25,000. मी जेव्हा फर्स्ट टाइम रिक्षावाला सॉन्ग केलं तर ताई तुला विश्वास नाही पडणार, मी जवळपास 1,20,000 रुपये इन्कम केलं होतं 4 तासामध्ये. बाप रे. ह्या इन्कम मधनं 40% ते हॉटेलचा मालक घेत असतो, 60% आम्हाला मिळत असतं. मी काही महिने त्या लेडीज बार मध्ये नाचले, 10-15 लाख रुपये उभे केले. माझ्या आईची ट्रीटमेंट सुरू केली. माझ्या आईची ट्रीटमेंट मी सुरतमध्ये केली. ऑस्ट्रेलियाचं मेडिसिन्स तिच्यावरती मी यूज केलं. आणि ज्या आईला मला 15 दिवसाची शाश्वती दिली नव्हती डॉक्टरनी, ती त्या देवाचीच कृपा असेल मला, किंवा त्या माझ्या मेहनतीच्या पैशाचं ते कमाल चीज असेल, तीच माझी आई 15 दिवस, महिना, 1.5 महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष जगली. डॉक्टरांनी जेव्हा पेट स्कॅन केला तेव्हा रिपोर्ट आला, त्यावेळेस मला डॉक्टरांनी विचारलं आणि सुरत शहराचं मी स्पेशली हात जोडून म्हणजे मी किती उपकार मानावे तरी ते कमीच आहेत असं म्हणेन मी त्या सुरत शहराचं आणि लिव्हॉन कॅन्सर सेंटर जे आहे त्याचं, की त्या लोकांनी मला विचारून आतमध्ये बोलून विचारलं, माताजी, तिथे माताजी म्हटलं जातं आम्हाला, माताजी आपने कौन से भगवान के पास आपके माँ के लिए दुआ की थी? मैंने पूछा क्या हुआ? नहीं, आपकी मम्मी का कैंसर 95% ठीक हो गया, आगे के 5-6 साल आपके मम्मी को कोई तकलीफ नहीं होगी. ज्या व्यक्तीला 15 दिवस जगण्याची शाश्वती दिली नव्हती, जिचा कॅन्सर 3rd स्टेज क्रॉस करून पुढे निघाला होता, ती व्यक्ती 95% बरी झाली होती. पुढे माझी आई जवळपास 6 वर्ष जगली, अगदी चांगली जगली. या 6 महिन्यापूर्वी तिचा देहांत झाला. पण मला कुठेतरी हे कळून चुकलं की जग शेवटी तुम्हाला तुमच्या त्याच विषयावरती आणून ठेवतं. कुठल्या तरी महापुरुषाच्या एका लाईनवरती मी जग बदलण्याचा प्रयत्न केला होता, पण शेवटी एक वेळ झाली की मला प्रॉपर ट्रान्सजेंडरचं काम करावंच लागलं. लेडीज बारमध्ये नाचावं लागलं, कुठेतरी हायवेवरती उभं राहून प्रोस्टिट्यूशन करावं लागलं. या गोष्टी मला कराव्याच लागल्या. पण मग जरी आपण म्हणतो, म्हणजे आता हा एक वेगळा विषय म्हणून की प्रॉस्टिट्यूशन जेव्हा करावं लागतं किंवा करतात, कोणी मर्जीने करत असते, कोणी खुशीने तर नाही करणार, पण दुसरा पर्याय नाही बाबा आपल्याला हे करावंच लागणार आहे असं
मान्य करून करत असतील. पण मग ट्रान्सजेंडर आणि एक स्त्री जेव्हा म्हणजे एक स्त्री वेश्या आणि एक तृतीयपंथी वेश्या याच्यामध्ये इन्कमचा कसा फरक पडतो? आता काय माहितीये की इन्कमचा तसा फारसा फरक पडतो किंवा नाही पडतो असं नाही म्हणता येणार. लोक आता नेहमी काहीतरी नवीन ट्राय करायचा प्रयत्न करतात, नाही का? म्हणजे सेक्स करणं हा काही काळापूर्वी स्त्री आणि पुरुष इतका लिमिटेड होता. हो, माणसाची क्युरिओसिटी वाढत गेली आणि नंतर तो गे सेक्शुअलिटीकडे वळला. त्याच्या पुढे पण अजून त्याची क्युरिओसिटी वाढली आणि तो ट्रान्स सेक्शुअलिटीकडे वळला. बरोबर आहे. आणि त्याच्यातनं इन्कम व्हायला लागलं. आता माणसाची मेंटॅलिटी कशी आहे बघा, की एक वयात आलेल्या मुलीशी लग्न होतं आणि तिच्याशी त्याचा संपर्क येतो आणि सेक्स होतो. एक होतो मर्जीने, एक होतो जबरदस्ती. त्याही पलीकडे माणसाची बुद्धिमत्ता पलटली. मग 5-6 वर्षाची मुलगी आहे ना, ती सुद्धा माणसाला वाटायला आली नाही. तिच्यासोबत सुद्धा अत्याचार झाले. माणसाची मेंटॅलिटी अजून बदलली आणि 70 वर्षाची म्हातारी आहे ना, तिच्याकडे सुद्धा माणसाने त्याच दृष्टीने बघितलं आणि तिथे सुद्धा जग अजून खाली गेलं. मग मुलांकडे वळले आणि ती गे सेक्शुअलिटीकडे आली. ती कधी मर्जीने झाली तर कधी जबरदस्तीने झाली. ट्रान्सजेंडरकडे आले तेव्हा ती कधीतरी मर्जीने झाली आणि जास्तीत जास्त वेळा तिच्या मर्जी विरुद्धच झाली. फक्त 50-100 रुपयांसाठी रस्त्यावरती उभं राहून आपल्या सोबत त्या माणसाचं अंग घासून घेणं इथपर्यंत वेळ आली. जेव्हा ट्रान्सजेंडरने थोडस स्वतःला समजायला प्रयत्न केला आणि शिक्षण आलं त्यांच्याकडे आणि त्यांना नंतर हे कळलं की नाही, हे सुद्धा एक वर्क आहे. ते वर्क लेवलवर जर केलं तर मी कमावू शकते. पण मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एड्स बद्दलची जी अवेअरनेस जो आहे तो एका काळात नव्हता. आता असे बरेचसे एनजीओज आहेत, बऱ्याचशा संस्था आहेत किंवा गव्हर्नमेंटचे असे काही प्रोजेक्ट आहेत जिथनं त्याच्यावरती लेक्चर दिले जातात. किंवा जर करायचंच आहे तर जर पर्याय नाहीये तर ते नक्की कसं करायला पाहिजे, काय तुम्ही त्याच्याबद्दल अवेअर राहिलं पाहिजे, कॉन्डम म्हणजे नक्की काय आणि त्याचं यूज केल्याचे फायदे काय आहेत वगैरे, ह्या सगळ्याच गोष्टीवरती आता एनजीओज आपल्याला प्रशिक्षण देतात. किंवा माझ्या गुरुचा एनजीओ आहे, माझी गुरु मुंबई लोक अदालतची जज आहे सलमा खान आणि घाटकोपरला राहतात. घाटकोपरमधनं त्यांची संस्था जी चालते, त्यांची म्हणण्यापेक्षा आमची संस्था जी चालते एनजीओ किन्नर मा, तर ह्याच्या शब्दातच आहे किन्न अधिक नर अधिक मा. किन्नर ह्या शब्दाचं डेफिनेशन आहे किन्न अधिक नर आणि त्याच्यासोबत आम्ही आईला जोडलं मा, म्हणजे हिजड्यांची आई, किन्नरांची आई असा ह्या एनजीओचा नावाचा अर्थ आहे. आणि इथे आलेल्या सगळ्यात छोट्या मोठ्या वयस्क अगदी बालिश किन्नरांना सुद्धा आम्ही जगणं म्हणजे नक्की काय, त्याची सुरुवात कशी केली पाहिजे, शिक्षणाची काय गरज आहे, एक्झॅक्टली सेक्स म्हणजे काय आणि ती जेव्हा गरज पडतेच की हेच केल्याच्या नंतर काहीतरी मिळणार आहे तर ते कसं केलं पाहिजे, ह्याच्यावरती सगळ्याच गोष्टी अगदी डॉक्टरांच्या सल्ल्यासहित शिबिरासहित आम्ही तिथे प्रोव्हाइड करत असतो. मग हे सगळं तुझं होत असताना चंदेरी दुनियेत म्हणजे छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्यावर तू झळकत गेलीस, तो तुझा एक वेगळा स्ट्रगल. म्हणजे इथे तर ह्या दुनियेत घुसणं म्हणजे नॉर्मल लोकांना पण मोठा स्ट्रगल असतो. आपण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आजकाल माहिती असलेली लोकांना म्हणजे कंगना रनावतचा संघर्ष, जो तिच्या बरोबर तर अक्षरशः सेक्शुअल असॉल्ट होत राहिला आणि तरी ती लढली आणि आज ती एक नामांकित अभिनेत्री म्हणून वावरते. तर मग अशा प्रकारचं टॉर्चर म्हणजे फक्त ट्रान्सजेंडर म्हणून असं नाही विचारत आहे मी, पण या इंडस्ट्रीमध्ये काय म्हणतो ठामपणे उभं राहणं यासाठीचं एक माणूस म्हणूनच करावा लागलेला स्ट्रगल कसा होता, म्हणजे काय होता?
मुळात करावा लागला का? जसं मी म्हणाले की मी जेव्हा नर्सिंग शिकत होते किंवा कॉलेज पण त्याच्यासोबतच शिकत होते, तर त्याच वेळेस मी लावणीचे शो करत गेले. आणि ह्या शो मधले एक ट्रान्सजेंडर जे आहेत अन्नू खान, बरोबर आहे, मी त्यांना गुरुस्थानालाच मानते. पुढे काही गोष्टींमध्ये नंतर आमच्यात वाद अपवाद झाले, काही गैरसमज झाले, पण तरी सुद्धा त्या व्यक्तीने कुठेतरी मला एक मार्ग दाखवला आणि त्या मार्गात त्यांनी दाखवला म्हणून मी पुढे सरकू शकले. तर त्यांनी मला इंडस्ट्रीमध्ये आणलं की त्या म्हणाले की तू माझ्यासोबत करशील का काम, मी ज्युनियर आर्टिस्टचं कॉन्ट्रॅक्ट घेत असते, सावधान इंडिया वगैरे ह्याचं मला काम येतं, पण काम फक्त ट्रान्सजेंडरचंच असतं. म्हटलं मग मी काय आहे, मी करणार. तर मी त्यांच्यासोबत सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल किंवा शू फिर कोई है अशा हिंदी सिरियल करत गेले. आणि शिक्षण असल्यामुळे, चांगली दिसत असल्यामुळे, डायलॉग डिलिव्हरी असल्यामुळे काही काळांतराने काय झालं की मी डायरेक्टर लोकांच्या, प्रोड्युसर लोकांच्या नजरेत यायला लागले की ही ट्रान्सजेंडर जी आहे क्वालिफाईड आहे आणि ऍक्टिंग डिलिव्हरी चांगली आहे, डायलॉग डिलिव्हरी चांगली आहे. मग त्या लोकांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. मग काही कामं मी पर्सनली घ्यायला लावले आणि असं ही जी होती ही सुरुवात झाली. साधारणतः मी 2 वर्ष ते 3 वर्ष मी स्ट्रगल केलेलं आहे ॲज अ ज्युनियर आर्टिस्ट. माझं पेमेंट किती यायचं आय डोंट नो, पण माझ्या हातामध्ये 300 रुपये मिळायचे आणि 12 तासाचं शूटिंग असायचं, पण तरीसुद्धा मी ते करायचे. आणि त्या 3 वर्षाच्या मेहनतीला कुठेतरी माझं फळ मिळालं. सावधान इंडियाचं एकदा शूटिंग करत असताना यशराज प्रोडक्शन जे आहे, हे यशराज प्रोडक्शनचं एक पॅनल जे आहे हे सर्वे करत होतं ट्रान्सजेंडरवरती. ते ट्रान्सजेंडरना शोधत होतं की असे ट्रान्सजेंडर जे थोडेफार शिकलेले असावेत, दिसायला सुंदर असावेत, गाण्याबद्दल नॉलेज असावं, ऍक्टिंग बद्दल नॉलेज असावं, डान्स बद्दल नॉलेज असावं. तर त्यांचं अगदी गुजरात, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब अशा ठिकाणापर्यंत त्या लोकांनी जाऊन सर्च केलं होतं. बरोबर आहे. तर हळूहळू मी इथे येणारच होते. तर हे जेव्हा चालू होतं तर माझं सावधान इंडियाला एक शूटिंग चालू होतं आणि तिथे हे पॅनल आलं आणि त्यांना कुठून तरी न्यूज मिळाली की सावधान इंडियाचा एक ट्रान्सजेंडर वरती एपिसोड चालू आहे, तिथे बऱ्यापैकी ट्रान्सजेंडर अवेलेबल आहेत, तर त्यांच्याशी बोलू शकतो. तर त्यावेळेस शमीर टंडन जे म्युझिक डायरेक्टर आहेत त्यांनी अगदी लता मंगेशकरना सुद्धा साईन केलेलं आहे, आशा भोसलेजींना साईन केलेलं आहे, त्यांच्याकडनं गाऊन घेतलेलं आहे. तर नामांकित म्युझिक डायरेक्टर आहेत हे. तर त्यांचा एक ग्रुप माझ्यापर्यंत पोहोचला. मी मीरा रोडला घोडबंदर गावामध्ये शूटिंग करत होते आणि तिथे हे लोक आले आणि लंच टाइम मध्ये मला भेटले, माझ्या व्हॅनिटीत आले आणि मला म्हणाले की आम्ही एक अल्बम करतोय, तुम्हाला गायचंय. तर त्यावेळेस मला खूप हसायला आलं. मी त्यांना म्हणाले की आय एम नॉट सिंगर, सिंगिंग इज नॉट माय प्रोफेशन. मी ऍक्टिंग करू शकते, अगदी कॉमेडीतली कॉमेडी आणि सिरियस मधली सिरियस. मी नाचू शकते, आयटम सॉन्ग सांगा, कितीही छोट्या कपडे सांगा, मी नाचू शकते. पण हे काहीतरी वेगळं आहे. तर त्यावेळेस त्याने मला एक खूप सुंदर उत्तर दिलं, हमें कोई लता मंगेशकर नहीं चाहिए. आणि मग मी म्हणाले ओके, लता मंगेशकर नहीं चाहिए तो कोई बात नहीं, फिर तो मैं हूँ. त्यांनी मला म्हणाले की गाण्याची थोडीशी माहिती आणि लुक मध्ये थोडासा फेमिनाईनपणा, एक थोडंसं शिक्षण ज्याने तुम्ही लोकांचा संवाद कसा करतो हा शिक्षणातनं येतो असा लोकांचा समज आहे, किंवा कुठे काही लेवल पर्यंत तो खराही आहे आणि काही लेवल पर्यंत तो संस्कारावरती सुद्धा आहे. ऑफकोर्स. तर ते त्यांनी म्हणाले आणि एक डान्सचं थोडंफार नॉलेज. म्हटलं ठीक आहे चालेल, तर तुम्ही उद्याला या यशराज प्रोडक्शन्स मध्ये. ठीक आहे. मी यशराज प्रोडक्शनला दुसऱ्या दिवशी 2 वाजता पोहोचले, अंधेरीला आहे. ह्या प्रोडक्शन मध्ये गेल्याच्या नंतर
मी बघितलं की 10-15 लोक ऑलरेडी बसलेली होती. माझ्या हातामध्ये जो बॅच नंबर दिला होता त्याच्यावरती 450 नंबर होता. म्हणजे माझ्या आधी 449 लोकं गेले लोक होते. येऊन गेलेली होती. म्हणतो 449 लोकांची जिथे डाळ शिजलेली नाहीये, माझ्या डाळीत असं कोणतं मीठ घालायचंय की ती लवकर शिजणार आहे. तर माझा नंबर आला आणि मी तिथे गेले. एक छोटासा इंटरव्ह्यू झाला, जसं आता तुम्ही घेताय. खूप लॉंग झाला. तिथे शॉर्ट मध्ये त्यांनी मला विचारलं आणि गायला सांगितलं. मी त्यावेळेस 3 गाणी तिथे गायली. मला त्या लोकांनी परत पाठवून दिलं आणि 7 दिवसांनी मला एक फोन आला की 450 पीपल्स मध्ये फक्त 450 नंबरचा जो बॅच आहे तो सिलेक्ट झालेला आहे. ओ माय गॉड. जबरदस्त. म्हणजे मी जशी झोपेत होती ना ती खडबडून उठली अशी आणि म्हणजे माझ्या पायाखालची जमीन सटकल्यासारखं झालं. माझ्या 7 वर्षाच्या स्ट्रगलला एक नाव मिळालं होतं किंवा एक मार्ग मिळाला होता किंवा एक नौकाच मिळाली होती की ज्या नौकेतनं बसून मी कुठेतरी दुसऱ्या किनाऱ्यावरती पोहोचणार होते. नेमकंच त्याच वेळेस काय झालं होतं की बारबंदी आली होती. म्हणजे लेडीज बार मधला आपला इन्कम बंद झाला होता. म्हणजे माझ्याकडे एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाच्या बाटलीतली दारू संपल्यावर त्याची काय अवस्था होते तर ती माझी झाली होती की माझ्या ग्लासातली दारूही संपली होती आणि बाटलीतलीही संपली होती आणि बार बंद झाले होते. आणि त्यावेळेस आता कुठे जायचं हा पुन्हा प्रश्न होता आणि त्याच वेळेस हा अल्बम मला मिळाला आणि त्या लोकांनी मला बोलवलं. 2 वाजता तिथे पोचायचं होतं. पुन्हा 2 वाजता मी धावपळ करत अंधेरीला पोहोचले. अगदी तत्क्षणी त्या लोकांनी लगेचच माझ्याकडनं ॲग्रीमेंट साईन करून घेतलं. त्या ॲग्रीमेंटमध्ये माझी फसवणूक झाली, पण त्या फसवणुकीला मी आता इग्नोर करते. 1 करोडला मी अल्बम साईन केला होता. आणि मला असं माझ्या कानावर आहे की तुला फक्त 10 लाख मिळाले. हा. आणि मला फक्त 10 लाख मिळाले. 6 जणी होतो आम्हाला. माझ्या हातात 60 लाख रुपये आले. 60 लाख रुपयातनं मला 6 जणींचं पोट भरायचं होतं, म्हणजे मी धरून. तर हा नंतरचा प्रश्न आहे. खरं तर अग्रीमेंट साईन केलं. 6 पानांचं अग्रीमेंट होतं. हे अग्रीमेंट मी त्या आनंदापोटी सगळं वाचत नाही. सुरुवातीला जे थोडंफार काही नियम होते त्यांचे ते वाचले की 3 वर्ष बँड सोडता येणार नाही, अमकं नाही तमकं नाही. ठीक आहे. आणि बोलीभाषेमध्ये त्यांच्याकडनं मी ऐकलं की तुम्हाला आम्ही एक सेलिब्रिटी लाईफ देणार, तुम्ही या ठिकाणी तुमचा फ्लॅट असणार, तुमची गाडी असणार, तुम्ही एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाणार, रेड कार्पेट सेलिब्रिटी म्हणून तुम्हाला इंडस्ट्री ओळखणार, वर्ल्ड टूर होणार. ह्या ब्ला 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 बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मी खूप एक्सायटेड होते त्या दिवशी. फटफट शेवटच्या पानावरती 3 सिग्नेचर केल्या. एकदम ॲटिट्यूडमध्ये तो पेपर त्यांच्या हातामध्ये दिला आणि त्यांनी मला पुन्हा प्रश्न केला की अजून 5 लोक हवी आहेत. म्हटलं ठीक आहे. मग ती 5 लोक तुम्ही आयडिया द्या कुठून आणायची. मग मी त्यांना सांगितलं की कल्याण टू पुणा असा एक सर्वे करा की ज्या ठिकाणी आमची लोक बऱ्यापैकी आहेत आणि ती लोक तिथे रिस्पेक्ट आहे या लोकांचा खूप जास्त आणि गाणं वाजवणं, कव्वाली शोज करणं हे सगळे त्यांचे रेग्युलर प्रोग्राम होत असतात. तर चांगले गाणारे लोक त्या भागात तुम्हाला मिळतील. मग तो एक सर्वे झाला. तिथून 4 लोक मिळाली 6 पॅक बँडची. आणि फिदा खान म्हणून एक अजून व्यक्ती आहे, तर ती एका NGOतनं मी त्यांना शोधून दिली. हा सगळा प्रकार झाला. बरोबर आहे. म्हणजे ह्या बँडची फर्स्ट मेंबर मी होती. त्याच्यानंतर बाकीचे लोक जुळत गेली. एक म्हणजे लाईन आहे की कारवा जुडता गया और सिलसिले जुडते गए, कारवा बनता गया. तो तसं झालं ते की एकाला एक भेटत गेलो आम्ही आणि हा 6 लोकांचा बँड झाला. पहिलं गाणं आम्ही हम हे हॅपी हे गायलं. हे हम हे हॅपी एका इंग्लिश कविता आहे. मी ह्या कवीचं नाव विसरलेली आहे ॲक्च्युली आणि ती हिंदीमध्ये कन्वर्ट केली गेली आणि ती मी गायली. थोडंसं जरा हां
तर ह्या गाण्याच्या लाईन्स अशा आहेत की कितीही झालं तरी आम्ही नेहमी आनंदी राहतो, पण त्या आनंदी चेहऱ्याच्या मागचं दुःख कोणालाच माहिती नाहीये. खरी गोष्ट आहे. आणि जेव्हा आम्ही समोरच्या फ्लॅटचा दरवाजा जेव्हा वाजवतो त्यावेळेस ते नॉक झाल्याच्या नंतर, दरवाजा उघडल्याच्या नंतर समोरच्या तोंडावर 12 वाजलेली असतात, पण आम्ही मात्र हसत असतो, हाय हाय बधाई हो बधाई. त्या माणसाने कुठल्याही दृष्टीने जरी आमच्याकडे बघितलं तरी सुद्धा आम्ही त्यांना आशीर्वादच देत असतो, शुभेच्छाच देत असतो. तर त्याच शब्दाला ह्या गाण्यामध्ये उतरवलेलं आहे. बिकॉज आय एम हॅपी हे लाईन आहे त्याचं. हम हे हॅपी ह्या गाण्याचे हिंदी व्हर्जन आहे. इंग्लिश आणि हिंदी ह्या दोन्ही लाईन ह्या गाण्यामध्ये आहेत. हे झालं पहिलं गाणं. त्याच्यानंतर मग जे सेकंड गाणं आलं सोनू निगम सोबत. पहिल्या गाण्याच्या लाईन्स आहेत, बिकॉज आय एम हॅपी, हम हे हॅपी, आओ बजाव ताली. तर आमचं पूर्ण वर्णन जे आहे ह्या गाण्यामध्ये आहे. दुसरं गाणं जे आलं हे एक सुरदास आहे पंजाबीची, ज्याला आपण अभंग म्हणू शकतो, आणि त्या अभंगाला आम्ही गाण्यामध्ये कन्वर्ट केलं. सोनू निगमनी हे गाणं आमच्यासोबत गायलेलं आहे. गाण्याच्या लाईन अशा आहेत, सब जग उपजिया, हे पंजाबी लाईन्स आहेत. आणि गाणं मला थोडंसं असं पुन्हा फीलमध्ये येऊन मग गावं लागणार. मी इंटरव्ह्यूच्या शेवटला ही गाणी जी आहेत ही सगळी तुम्हाला गाऊन दाखवते. त्याच्यानंतर मग गाणं एक आलं माझं, जे आशा भोसलेची नात आहे, जानाई भोसले. तर जानाई भोसलेंसोबत हे गाणं आलं. जानाई भोसलेनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम एंट्री केली आणि ती माझ्या गाण्याच्या थ्रू केलेली आहे. आणि इथे आम्ही हिलपोरी हिला जे मराठी सॉन्ग आहे, तर आम्ही ही 2 गाणी हिंदीमध्ये केली होती आणि बँडचे सगळेच मेंबर मराठी होते. सो मराठी लोकांसाठी काहीतरी केलं, एक गाणं आलं पाहिजे जे आमच्या आवाजात असलं पाहिजे. मग हिलपोरी हिला जे दादा कोंडकेंचं सॉन्ग आहे, मोस्ट कॉमेडी सॉन्ग ज्याला आपण म्हणू शकतो, आणि ते गाणं जे आहे ते आम्ही इथे केलं. आणि ह्याच्यामध्ये चांदणी गुरुच्या आवाजाची एक वेगळी कला जी आहे ती बघायला मिळते. ती फक्त त्याच करू शकतात, आम्ही नाही करू शकत. बाकीचं गाणं जे आहे ते आम्ही त्यांच्यासोबत गायलेलं आहे. चांदणी गुरु म्हणजे ह्या बँडच्या मेंबर आहेत. वयाने खूप मोठे असल्यामुळे आम्ही त्यांना गुरु म्हणतो. रवीना मम्मी आणि चांदणी गुरु ह्या वयाला अगदी सेम आहेत आणि आमच्यापेक्षा बऱ्याच मोठ्या आहेत. कम्युनिटीमध्ये खूप जुना एक्सपिरियन्स आहे. आम्ही त्यांना गुरुस्थानी मानतो. फिदा, आशा, कोमल, मी आम्ही एका एज लेवलवरती आहोत आणि एक यंग जनरेशन त्याच्यामुळे आम्ही अगदी बहिणी किंवा मैत्रिणींसारखं राहतो. तर हिलपोरी हिला सॉन्ग जे अगदी बेस्ट ठरलं आणि सगळ्यांनाच माहिती आहे हे गाणं कसं आहे ते, पण आमच्या आवाजात हे गाणं ऐकणं हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता. हे गाणं मी बोलून दाखवेन कारण की ह्याच्या सगळ्या लाईन माझ्या लक्षात आहेत. आगो हिलपोरी हिला, तुझ्या कप्पाली लाटीला, तुझ्या कप्पाली लाटीला, तुझ्या कप्पाली लाटीला, न जाऊन सांगीन मी बापाला, अर जा तू मुला, का सत्तावितोय मला, का सत्तावितोय मला, का सत्तावितोय मला, न जाऊन सांगीन मी बापाला. तर हे गाणं आहे आणि हे रिमिक्स असल्यामुळे मूळ गाण्याच्या लाईन्स ज्या आहेत त्या कमी आहेत आणि त्याच्यामध्ये अजून आम्ही काही ऍड केलेल्या लाईन्स आहेत ज्या तुम्हाला युट्यूबला गेल्यावर मिळेल. 6 पॅक बँड जर तुम्ही सर्च केलं युट्यूबला तर जवळपास म्हणजे 200 व्हिडिओ मिळतील. ह्याच्यामध्ये 6 गाणी आहेत आणि बाकीचे जे लाईव्ह परफॉर्मन्स किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनलसोबत झालेल्या इंटरव्ह्यूज ह्या अल्बमच्या चॅनलवरती मिळतील, तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती मिळतील. त्याच्यानंतर राहत फतेह अली खान, सुलतान मूवीचं एक गाणं मी राहत फतेह अली खान सोबत गायलं. सलमान खान सोबत याच्यासाठी आम्ही ऍक्टिंग केली, वो सच्चा सुलतान रे. तर
हा एक्सपिरियन्स खूप छान राहिला की ज्या सिंगरसाठी लोक कानाला हात लावतात आणि एक रिस्पेक्ट देतात, त्या सिंगरसोबत मी लाईव्ह गाऊ शकले. खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी. आणि हे कुठेही गाण्याचं वगैरे शिक्षण न मी घेतलेलं कुठेही गाण्याचं शिक्षण घेतलेलं नाहीये किंवा ह्या बँड मधल्या जेवढे पण मेंबर्स आहेत तर ह्यांनी कुठेही गाण्याचं शिक्षण घेतलं नाहीये. पण ह्या 5 जणांच्या बाबतीत एक वेगळा अनुभव आहे की ते प्रॉपर कम्युनिटीमध्ये राहिलेले आहेत आणि रोजच त्यांनी लोकांच्या लग्नाची, मुलाच्या जन्माची बधाई गायलेली आहे. सो कुठेतरी त्यांना ढोलक पेटी ह्याचा अनुभव किंवा होता. माझ्या बाबतीत ते तसं काहीच नव्हतं. फक्त टीव्ही वरती गाणी ऐकते किंवा युट्यूब वरती गाणी ऐकते, ती गाणी आवडतायत म्हणून त्या गाण्याकडे थोडंसं लक्ष देते आणि ते गाणं गाण्याचा प्रयत्न करते. हा एकच अनुभव फक्त माझा, हा एकच एक्सपिरियन्स होता किंवा हे एकच ट्रेनिंग माझ्या सोबत होतं. खरं तर तुमच्या दोघींशी पण बोलून मला खूप म्हणजे मोकळं वाटतंय. एक माणूस म्हणून एक वरच्या एखादी पायरी चढल्यासारखं वाटतंय. आता तुला आणि तरानाला दोघींना पण प्रश्न, पुढे काय काय ठरवलंय? काय येत अपकमिंग तुझं काय येत आहे? माझं आणि तरानाला असं की आता शिक्षण तर चालूच आहे. कोणत्या इयरला आहेस तू? मी आता 13th ला आहे. तर त्याबाबतीत पण मला एक गोष्ट बोलायची होती की जेव्हा मी माझं घर सोडले तर मग गुरु भेटल्यानंतर फक्त गुरुमुळे मी मुंबईतली किंवा महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी आहे जी कॉलेजला रेग्युलर जाते आणि ऍज अ तृतीयपंथी जाते. वा, आणि एकदम खूप जबरदस्त. कॉलेजमधली पहिली व्यक्ती, SN कॉलेजमधली पहिली, आणि त्याच कॉलेजमध्ये मी ऍज अ बॉय जात होते आणि त्याच कॉलेजमध्ये मी ऍज अ तृतीयपंथी वा. सो कॉलेजमधली खूप पहिली आपल्या साहित्य जागरच्या टीमसाठी पण, साहित्य जागर या समूहाच्या सदस्यांसाठी आणि सर्वांसाठीच खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज आपण अशा 2 व्यक्तींना भेटतोय जे म्हणजे एक अशी आहे की जी रेग्युलर कॉलेजला जाणारी पहिली तृतीयपंथी आहे, एक अशी आहे जी पहिली तृतीयपंथी जिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या समाजाला रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी जसं तुम्हाला सांगितलं की मी गणपती मला बनवायची खूप चांगला अनुभव आहे आणि खूप चांगली माझी इच्छा आहे. एवढा मोठा अपघात झाल्यानंतर पण मी तो काम सोडला नाही आणि मी दुसऱ्या जागेवर जायची. मग त्यावेळीच मला एक सुनील वालकर म्हणून माझे दादा भेटले. त्यांना मी भाऊ मानले आणि ते खूप दरवर्षी माझ्याकडनं राखी बांधून घेतात. तर दादाकडे मी डायमंड वर्कर म्हणून काम करते. तर भाईंदरमधली पहिली मी तृतीयपंथी जी गणपती बाप्पाची डायमंड वर्क करते. तर मी मूर्ती कलाकार पण पहिलीच आहे तृतीयपंथी म्हणून. आणि तुझं खूप म्हणजे खूप कौतुक, खूप अभिनंदन. आणि तुला यातच पुढे करिअर करण्याची इच्छा आहे? हो, आणि त्याच्यामध्ये मी दादाचं पण खूप आभार मानते कारण त्यांनी मला ती अपॉर्च्युनिटी दिली. कारण मी खूप जागेवर गेले पण की मला डायमंड वर्कसाठी काम भेटणार का, पण त्या व्यक्तीने एक वेळा पण न विचार करता मला पटकन कामावर ठेवलं आणि तो बोलला की लोकांचं काय विचार करायचं ते मी बघून घेईल. आणि लोकांचा पण खूप चांगला एक्सपिरियन्स आला की लोक बोलतात की तुमच्यासारख्या देव व्यक्तीच्या हाताने देव घडवलेला आमच्या घरात आलं तर त्याच्यातली चांगली गोष्ट काय असणार. तर हा पण खूप एक चांगला एक्सपिरियन्स मला भेटला. याच निमित्ताने मी तुला विनंती करते की जर तुला शक्य झालं तर एक छोटीशी मूर्ती मला तुझ्यातर्फे तुझ्या हाताने बनवलेली गिफ्ट हवी आहे, जी माझ्या घरी मला आवडेल ठेवायला. तर या सर्व होतानाच 14 ऑगस्टला माझा बर्थडे झाला आणि मी 18 वर्षाची पूर्ण झाली. आणि 15 ऑगस्टला माझा मिड डे न्यूजपेपरला 2 पानाचा खूप सुंदर इंटरव्ह्यू आला. आणि त्याच तिसऱ्या दिवशी माझं नवभारत टाइम्सला पण इंटरव्ह्यू आला. तर हे खूप चांगली गोष्ट माझ्यासोबत घडले खूप कमी वेळात. आणि मी खूप लकी स्वतःला मानते की तृतीयपंथी म्हणजे एवढं मला जे भेटलं ते खूप कमी तृतीयपंथीला भेटलं असेल की म्हणजे इतक्या लवकर आणि इतका चांगलं सुख. कारण माझी गुरु सारखी गुरु कोणच नसणार हे मला चांगलं माहिती आहे. तर मला असं वाटतं की तुझ्या म्हणजे अभिमानाने फुलून आलेल्या किंवा भावनाने
हरून गेले. जेवढा हा, त्रास एका भाऊक तृतीयपंथीला- झालेला जो आवाज आहे किंवा जे तुझे शब्द आहेत की तुला इतकं भरभरून बोला असं वाटतं की नेमके शब्दही शब्द सुचत काय नाहीत. सुचत सुचतच ही नाही. भावना आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत नक्की पोहोचेल की मलाच म्हणजे मला स्वतःला ती भावना एकदम हे होतीये. तर मी म्हणजे मला खूप आनंद होतोय. भाविका, तुला पण नक्कीच होत असणार. तू तर तिची आई आहेस. ती तुला आईच म्हणते हे पण मला माहितीये. भाविकाला तर राणा आई म्हणूनच हाक मारते. आणि या गोष्टीचा जर तुला नक्कीच असणे की मजबुरीत का होईना, म्हणजे एक विवश होऊन का होईना, तुला जे काम करावं लागलं त्या कामाच्या आसपासही तू तरानाला जाऊ देत नाहीयेस. आणि मला अशी खात्री वाटते, कारण हे शेवटी तू म्हणालीस की संस्कारातून येतं, त्यामुळे मला अशी खात्री आहे की आज तराना शिकतेय आणि मग पुढे उद्या एक मोठी आर्टिस्ट म्हणून पुढे येईल. नक्कीच. खूप मोठी हो तराना. आम्ही पण तुझ्यापेक्षा वयाने खरंच खूप मोठे म्हणजे आहोत. तेवढा संघर्ष थोड्याफार फरकाने का होईना आम्हालाही करावा लागला. आमच्याही थोड्याफार फरकाने जीवनात नाही, तुम्ही सुद्धा तो अनुभव तितक्याच जवळून बघितलेला आहे आणि ते संघर्ष तुम्ही केलेले आहेत. म्हणून कदाचित तुम्हाला आमच्या संघर्षाचा त्रास काय होता किंवा काय असू शकतो, काय दुःख असू शकतं ते तुम्ही समजून घेतलं. फ्रँकली स्पीकिंग इकडे असं सांगायची म्हणजे हे की माझं म्हणजे किमान अपब्रिंगिंग जे आपण म्हणतो की जन्मापासूनचं मोठं होणं असतं किंवा आई वडिलांमध्ये या गोष्टीची जागरूकता असणं असतं, ते माझ्या घरामध्ये होतं. त्यामुळे अंधत्व आल्यानंतर वगैरे जे पण थोडेफार त्रास होत गेले, जे होणं अपेक्षित आहे त्या पलीकडे मला फारसा त्रास झाला नाही. पण असे माझे कितीतरी बांधव आहेत ज्यांना बरेच वर्ष घरातल्या लोकांनी घरात तर ठेवलं पण एक माणूस म्हणून एक्सेप्ट केलं नाही. म्हणजे कितीतरी मुली आहेत ज्यांना फक्त दिसत नाही म्हणून घरातल्याच काही लोकांकडनं सेक्शुअल अब्युजमेंट सहन करावी लागली. म्हणजे हे अशा गोष्टी या म्हणजे अपंगत्वाचा फायदा घेऊन पण होतच असतात, फक्त त्या समोर येत नाहीत किंवा त्याबद्दल कधी काही बोललं जात नाही. त्यामुळे तुम्हा दोघींशी बोलून मला असं वाटलं की कुठेतरी थोडाफार फरकाने मीच व्यक्त होते, कुठेतरी थोड्याफार फरकाने कुठेतरी वेदना जुळते. वेदना वेगवेगळ्या प्रकारातून उद्भवलेली असू शकते, पण ही जे संवेदना जुळणं आपण म्हणतो ते हे आपल्यातल्या कुठल्या तरी एका कमीने ज्याच्यातून आपण एकमेकांना पूर्ण करत असतो आणि आत्मविश्वास आपला वाढत असतो. तुम्हा दोघींनाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन. खरं तर खूप खूप आभार, खूप मनापासून आभार की तुम्ही दोघींनी मला खूप वेळ दिला. आता आपण अपरात्री बसून हा इंटरव्ह्यू करतोय, म्हणजे यासाठी पण तुमचे खरंच खूप मनापासून आभार. की आभार तर मी तुमचे सुद्धा मानेन की साहित्य जागर सारख्या एका आर्टिकलमध्ये तुम्ही मला समाविष्ट करताय किंवा तुमच्या ग्रुपमध्ये किंवा साहित्य जागर एक्झॅक्टली काय आहे हे पूर्णच मला माहिती नाही, पण जितकं पण माहिती आहे की हां इथे खूप चांगले इंटरव्ह्यूज आणि मुलाखती येत असतात आणि खूप लोक त्याला बघत असतात. सो मी भाग्य समजेन की तू माझा जर वेळ घेतला तर तू तुझा पण वेळ दिलेला आहेस. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. सो मी साहित्य जागरची सुद्धा खूप आभारी आहे आणि स्पेशली अनुताई मी तुझी सुद्धा तितकीच आभारी आहे की तू माझी स्टोरी जी आहे किंवा माझी मुलाखत आहे ही साहित्य जागरमध्ये आणलीस. तर साहित्य जागर समूहाच्या सर्वच सदस्यांतर्फे आणि सर्व प्रशासकांतर्फे मी तुझे खूप खूप मनापासून आभार मानते आणि सर्वांना आवाहन करते की कुठेही कोणती ट्रान्सजेंडर व्यक्ती असेल भेटली किंवा जर कधी तुम्ही संपर्कात आलात तर तिच्याशी बोलताना किंवा तिच्याबद्दल बोलताना किमान आपला हेटाळणीचा स्वर नसावा एवढ्या तरी आपण नक्कीच करू शकतो. आपण खरोखर कोणाला जर काही आधार देऊ शकत नसू तर त्या गोष्टीला आहत करणं किंवा कोणत्याही प्रकारची वेदना होईल असं वागणं बोलणं हे आपण टाळू शकतो.
तर आपण परत भेटूया जागर संवाद या विशेष कार्यक्रमात अशाच एका सुंदर कार्यक्रमाच्या निमित्ताने. धन्यवाद.